नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CCIमध्ये कापसासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यासाठी तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरमध्ये सर्च करायचं आहे कपास किसान. हे सॉफ्टवेअर तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला ते इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल केल्यावर ओपन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ओपन झाल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की कपास किसान. आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जनरेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकलेला असून आता जनरेट OTP ऑप्शनला क्लिक करूया. जनरेट OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर 4 आकडे OTP तुमच्या मोबाईलवर आला असेल तो या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. या ठिकाणी OTP आलेला असून व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक करूया. अशा प्रकारे बरेच ऑप्शन आपल्यासमोर ओपन झालेले आहेत. तर CCI नोंदणीसाठी म्हणजे आपल्या कापसाला योग्य प्रमाणे भाव मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पहिल्या ऑप्शनला म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे CCI नोंदणीसाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक रजिस्ट्रेशनचं पेज ओपन झालेलं आहे. हे माहिती तुम्हाला पूर्ण भरायची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की तुम्ही सिलेक्ट टायटल या ऑप्शनला क्लिक केल्यावर ज्याही कॅन्डिडेटचा फॉर्म भरायचा आहे, फॉर एक्झाम्पल MR, MRS, MS इत्यादी या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी मी MRS हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नाव टाईप करायचं आहे. जेही आधार कार्डवर नाव असेल, ज्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्डवर नाव असेल तेच नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यानंतर इकडे फादर नेम, आपले वडिलाचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जेंडर मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी आणि तुमची डेट ऑफ बर्थ जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला चेंज करायची आहे किंवा टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यावर तुम्हाला या ठिकाणी ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला कॅटेगरीमध्ये SC, OBC, ST, जनरल इत्यादी सर्व या ठिकाणी कास्ट अवेलेबल आहेत. या ठिकाणी जे तुमची कास्ट असेल ते तुम्हाला कास्ट या ठिकाणी चूज करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकणे महत्त्वाचं. या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका. या ठिकाणी मोबाईल नंबर ऑटोमॅटिक राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी रेसिडेंटरी ॲड्रेस, तुमच्या गावचा ॲड्रेस जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. जो पोस्ट वगैरे जे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आपले स्टेट म्हणजे महाराष्ट्र निवडायचे आहे. महाराष्ट्र निवडला. जिल्हा या ठिकाणी फिलअप करायचा आहे. जिल्ह्यानंतर आपल्या इकडे तालुका या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे. तालुका निवडल्यावर म्हणजे जिल्हा निवडल्यावर अशा प्रकारे हे ठिकाणी माहिती भरल्यावर तुम्हाला आपले गाव जे असेल ते तुम्हाला गाव या ठिकाणी टाकायचे आहे. 1 बाय 1 प्रोसेस केल्यावर समोरचे ऑप्शन ऑटोमॅटिकली लॉकचे अनलॉक होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी गाव सिलेक्ट केल्यावर तुम्हाला आता निवडायचं आहे आपले मार्केट, म्हणजे जे तुमचं मार्केट असेल कापसाचे किंवा इतर आपले जे मार्केट असेल ते मार्केट तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. या ठिकाणी मार्केट चूज केल्यावर आता या ठिकाणी सर्व महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लँड डिटेल म्हणजे आपले सातबाऱ्यासंबंधी माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. पहिला ऑप्शनमध्ये टाकायचा आहे तुमचा गट नंबर जो असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर इकडे टाकायचं आहे पुन्हा गट नंबर टाकायचा आहे. यातनी 2 ठिकाणी 2 वेळेस. त्यानंतर इकडे तुमचा खाता नंबर, तुमचा जो 8वर जो खाते नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. खाते नंबर 8 नंबर. मित्रांनो, या ठिकाणी खाते नंबर टाकल्यावर तुम्हाला टोटल लँड किती आहे म्हणजे जेही तुम्ही सातबारा तुम्ही ॲड करत असाल तर या ठिकाणी तुमचं ते शेत किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी टाकत आहे आता टोटल लँड म्हणजे आपले जेवढं क्षेत्र असेल तेवढे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि जर का तुमच्याकडे एकापेक्षा जास्त शेती असेल तर या ठिकाणी तुम्ही ॲड मोर या ऑप्शनला क्लिक करून ते तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे तो सातबारा तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. परंतु माझ्या या केसमध्ये सध्या एकच शेती असल्या कारणाने या ठिकाणी मी ॲड मोर हे ऑप्शन करणार नाही. या ठिकाणी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की सर्वप्रथम पहिले आपले सातबारा म्हणजे गट नंबर टाकायचा आहे. 2 नंबरमध्ये गट नंबर टाकायचा आहे. 3 नंबरमध्ये आपला खाते नंबर जो असेल तो टाकायचा आहे 8चा. त्यानंतर आखरीवर आपली शेती किती आहे हे टाकायचं आहे पूर्ण. त्यानंतर तुम्हाला खाली इकडे
पुन्हा स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर इकडे एरियामध्ये सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी एरिया ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. एरिया हे ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुम्हाला टोटल लँडमध्ये टाकायचं आहे तुमची जेवढी शेती असेल. फॉर एक्झाम्पल आपण जे शेती वापरली 2.05 जे आपलं शेत असेल ते आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे. आता या ठिकाणी 2.05मध्ये तुम्ही कॉटन किती टाकेलं आहे, म्हणजे कापूस किती पेरलेला आहे हे या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी मी एकरभर या ठिकाणी कापूस पेरला, तर एकरभर म्हणजे 0.40 अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुम्ही कापूस किती टाकला हे तुम्हाला ॲड करायचं आहे. तुम्ही सर्व ॲड करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर या ठिकाणी मी 2 एकर हे ॲड करणार आहे कापूस. त्यानंतर या ठिकाणी पहिला ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे, ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने तुम्ही हे शेती करत आहात, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर म्हणजे या ठिकाणी आपली जेवढी शेती असेल ती आपण या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी तुम्ही ट्रेडिशनल लिहू शकता, म्हणजे पारंपरिक पद्धतीने मी या ठिकाणी शेती करतो अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा अपलोड आधार अँड फार्मर फोटो, म्हणजे या ठिकाणी तुमचे 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये तुमचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो, त्यानंतर आधार कार्डचा फोटो. या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करून फोटो आणि आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आणि 2 नंबरच्या खाली ऑप्शनमध्ये आहे अपलोड डॉक्युमेंटमध्ये PDF ओनली. या ठिकाणी तुम्हाला 7/12 अपलोड करायचा. तुमचा जो 7/12 असेल तो तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. समजा अशा प्रकारे या ठिकाणी फोटो आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी फोटो आणि आधार कार्ड अपलोड करण्यासाठी कॅमेऱ्याचे आणि गॅलरीचे सुद्धा या ठिकाणी ऑप्शन येणार आहे. तुम्हाला ज्या सोयीनं तुम्ही फोटो अपलोड करू शकता तुम्ही करू शकता. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती पूर्ण भरलेली असून आता सबमिट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करूया. सबमिट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक केल्यावर प्लीज एंटर 12 डिजिट आधार नंबर या ठिकाणी असा मेसेज आलेला आहे. आता आपण आधार कार्ड नंबर पुन्हा टाकूया. या ठिकाणी पुन्हा असा मेसेज आला आहे की टोटल क्रॉप लॉन्ड 0.5, म्हणजे या ठिकाणी पुन्हा आपल्याला क्रॉप लँड चेंज करायला लागेल. या ठिकाणी जेवढा आपण कापूस टाकला आहे तेवढंच फक्त या ठिकाणी तुम्हाला लँड वगैरे टाकायचं आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया. जर सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज आलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, कारण की हा नंबर तुम्हाला जो खाली पाहत आहे AKL तो तुम्हाला स्टेटस पाहण्यासाठी कामा पडणार आहे. समजा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढला असून आता ओके या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, ओके ऑप्शनला क्लिक केला अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी पूर्णपणे CCIची नोंदणी या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. या ठिकाणी तुम्ही आपले पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करू शकता की आपलं स्टेटस वगैरे काय आहे. तर या ठिकाणी पाहिलं की फार्मर इज ऑलरेडी रजिस्टर विथ AKL अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्लॉट बुकिंगसुद्धा करू शकता. नंतर जेव्हा चालू होणार आहे तेव्हा पूर्ण प्रोसेस आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि CCI संबंधित ऑनलाईनचा फॉर्म पूर्णपणे आज कंप्लीट केलेला असून आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.